हाय फ्रेंड, नमस्ते, शुभ सकाळ. सगळ्यांना खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा उपवास आहे आणि बरेच सगळं काम आवरलं आणि आता दुपारी मी व्हिडिओ काढायला घेतलेला आहे. संध्याकाळी काही ह्या गोष्टी करता येत नाही जास्त, त्याच्यामुळे मी नाही का दुपारी श्री झोपल्याने सकाळी मी व्हिडिओ वगैरे काढायला आणि खूप दिवस झालं मोदक बनवले नव्हते आणि आता आपण मोदक बनवणार आहोत. त्यासाठी गावाकडून आणले नारळ मी काढले, तर थोडेफार खराब व्हायला लागले ते नारळ. वरूनच मी धुवून काढले आणि तो पाहू शकत थोडासा खराब झालेला आहे. तो भाग मी साईडला घेतलेला आहे आणि आणखी दुसरा नारळ पण फोडला, पण ते असं नाही का त्याचं आतमधून खूप कमी जाड होता तो आणि त्याच्यामुळे मला 2 नारळ फोडावे लागले. त्याचं पाणी काढलं तर पाहू शकता. हे पाणी आता मी सगळ्यांना एक एक घोट देणार, पहिला सई, शिजू आणि श्रीला. आणि त्याच्यानंतर सगळं माझा झालं. मी नाही का पहिलं किसून घेणार होते नारळ, पण तो काही किसला गेला नाही माझ्याच्याने, कारण त्याचे तुकडे तुकडे पडले. नंतर मी डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक केले आणि खूप छान बारीक झालं. नंतर कढईमध्ये आपण नाही का मस्त कढई गरम करायची, त्याच्यात तूप टाकलं 2 चम्मच, भरपूर सारं तूप टाकले नाही तर खूप छान टेस्ट लागते. आणि आटा तर मी आधीच मैदा आणि गव्हाच्या पिठाचा आटा मैदा मळून ठेवलेला होता, तो पण रेस्ट करायला ठेवलेला आहे. तर ते पण पाहूयात आपण. तोपर्यंत इथंही मी मस्तपैकी नाही का आतमधलं सारण करून घेत आहे. त्याच्यामध्ये थोडीशी नाही का विलायची कुटून आणि साखर मी टाकलेली आहे इथे. आणि तूप सारखं साखर टाकल्यावर लागतं, त्याच्यामुळे आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे. मंद आचेवर केलेला आहे गॅस मी. आणि तर मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला हे छान असं नाही का शिजवून घ्यायचं आहे. शिजवूनच म्हणायचं, एक प्रकारचा शिजवूनच घ्यायचं आहे मस्तपैकी खोबरं. आणि छान असं नाही का टचटच लागलं नाही पाहिजे, मऊसूद झालं की आपल्याला ते करायचं आहे. मी थोडी ह्याच्यामध्ये साई पण टाकली होती आणि साई पण टाकल्याने काय होतं ते आणखीच वेगळंच मस्त टेस्ट, मऊ मुलायम असं म्हणजे नाही का खव्यावानी मलाईचा टेस्ट पण येतो. तर इथं चाललेलं होतं मी मंद आचेवर कंटिन्युअसली ते शिजवून घेत होते आणि मध्ये मध्ये हात पण म्हणजे नाही का हाताने हलवत पण होते. बाकीचं त्याचबरोबर कामं पण करत होते, भरपूर कामं होती माझे. मध्ये आमच्या श्रीचं पण येणं जाणं चालूच होतं आणि सारखं घे म्हणत होता. नाहीतर सगळे कप्पे उचकायचे आणि त्याचं आजकाल तेच चालू आहे. कप्पे उचकायचे, त्यातले भांडे काढायचे, बाहेर इकडे तिकडे फेकून द्यायचे, कुठं पण म्हणजे दिवसभर घरात पसारा करायचा आणि मी आवरायला. आम्ही दोघांचं हेच काम असतं. तर इथं मी आटा पहिलाच मळून घेतलेला होता, पुन्हा त्याला एकदा हातातून चांगलं मळून घेतला आणि त्याच्यात छोट्या छोट्या मी लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला त्यात मी एक सारखं नाही का इकडं चालूच आहे गॅस, पण मी आता बंद केलेला आहे कारण थोडं थंड होण्यासाठी. आणि तोपर्यंत त्या लाट्या मी एकसाथ लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यानंतरच आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे. पण श्रीचं काय माझ्या मागं, श्री एकीकडे, त्याचे पप्पा एकीकडे, सगळे सारखे सारखे किचनमध्ये डोकत होते. कारण खूप दिवसातून आज मोदक करायचे होते, त्याच्यामुळं चाललं होतं. कारण श्रीला मी झोपवलं होतं, तयारी चालू होती, पण श्री असा त्याला थोडासा खडबड आवाज आला की लगेच उठून येणार मम्माचं काय चाललंय पाहायला. तर बघा हातानेच एकदम मस्त अशा आपल्या एकदम छान मोदक कळ्या पडलेल्या आहेत मोदकाला. तर अशा पद्धतीने बनवले मी. तर आता कसं खूप दिवसातून बनवते मोदक, कारण श्री काय असं एक्स्ट्राची कामं वगैरे करून देतच नाही. त्याचं जे आहे रेग्युलर काम मी तेच कसं करते माझं मला माहिती आहे. आणि मग असे एक्स्ट्राचे जे कामं वगैरे असतात ना, तो झोपला किंवा काय असेल तरच मला ते करता येतं, किंवा हे बाहेर खेळायला घेऊन गेले तरी मला करता येतं. आणि तर मी 2 नारळ फोडून सुद्धा कमी पडलेले मला. मी तोपर्यंत एवढे आधी मोदक बनवले आणि त्याच्यानंतर पुन्हा खोबऱ्याचा किस केला आणि ते परत भाजलं आणि पुन्हा मी एक्स्ट्राचा आणखी मसाला तयार केला. असं मला डबल कुटाणा पडला. म्हणजे एक काम करायला गेले, मला वाटलं होतील. आणि मोदक पण किती मस्त बनलेले आहेत. एवढेच नाही तर मोदक अजून बनवायचे आहेत. ते थोडं सारणचं होतं तेवढं बनवलं मी, अजून एक्स्ट्राचं सारण बनवलेलं आहे आणि आता त्याचं बनवत आहे इथे. तर श्रीचं काय चालूच होतं, सारखं रडत होता, पडत होता इकडून तिकडून. आणि त्याला थोडासा मी आटा दिला. हे मुलांचं असतं, प्रत्येक मुलं असे करतातच. माझं काही काम असलं की मग मी त्याला देऊन टाकला आटा, मग तो गेला, तो आटा संपला, पुन्हा आला. म्हणजे त्याचं काय कंटिन्यू ते चालूच होतं. जोपर्यंत मी त्याला घेत नाही थोडे वेळ, तरी पण मध्येच स्टॉप केला व्हिडिओ, त्याला घेतलं, थोडंसं त्याला पाहिलं, इकडे तिकडे हिंडवलं आणि नंतर पुन्हा कामाला लागले. म्हणजे कोणतंही काम करायला जिथं मला 15-20 मिनिट लागतील, तिथं मला कंटिन्यू 1 तास लागतो. आमच्या ह्या सगळ्या घरातले सदस्यच असे आहेत की टाईम माझा बरोबर जास्तच घालवणार. आणि सगळेच घरी असले ना एवढा गोंधळ उडवतात आणि मला
हे ड्युटीला नसले ना तर मला पण घरात काही काम वगैरे करू वाटत नाही, पण तरी पण म्हटलं जा तुम्ही. त्यांना मी नंतर जिमला पाठवलं आणि माझं काम करायला घेतलं. तर मस्त आपले बघा हातानेच मोदक बनवलेत, बिलकुल साचा वगैरे यूज केलेला नाही आहे, काय नाही, बघतच आहेत तुम्ही. तर अशा पद्धतीने मोदक बनवले तर खूप मस्त आणि खूप छान लेअर अशा पाकळ्या वगैरे दिसतात त्याच्या मोदकाच्या. तर लवकरच आता आपले गणपती बाप्पा येणारच आहेत, तर पुन्हा ही रेसिपी नक्की तुम्ही अशी ट्राय करा. तर एकदम सिंपल पद्धतीची बनवली. ते मी रवा वगैरे यूज केलेला नाही आहे. थोडंसं ड्रायफ्रूटची पूड होती माझ्याकडे, ती त्याच्यात टाकून घेतली एक्स्ट्राच्या ह्याच्यात. नंतर मी आणखी बनवलं आणि अशा पद्धतीने माझे खूप सारे मस्त असे तयार झालेले आहेत मोदक. तर सगळे बनवून कशा मस्त अशा लेअर्स वगैरे पाकळ्या पडलेल्या आहेत. तर पाहू शकता कसे छान वाटते सगळे मोदक. आणि सईचे फ्रेंड पण आल्या होत्या नेमकं मोदक करायच्या टायमिंगला. तर म्हटल्या की आंटी आम्ही बाहेर खेळून येतो. तर त्यांना म्हणलं तुमचे माझे तळायचे झाले की तुम्ही या. मी निवद वगैरे लवकरच दाखवलं त्यांना आणि नाही का बाप्पाला दाखवलं निवद. आणि त्याच्यानंतर त्या खाली खेळायला गेल्या आणि तशाच त्या त्यांच्या घरी पण गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर मी त्यांना काय डब्यामध्ये घालून दिल्या मोदक. आणि असं काय आपण मोदक केले प्रसादच येतो आणि तो केला की आपण एकट्यानेच खायला चांगलं पण वाटत नाही. तर त्या आल्याच होत्या, तर त्यांना पण आल्या होत्या, पण नंतर खेळायला गेल्या. माझे झाले नव्हते मोदक तोपर्यंत. तर आल्या त्यांना घरी मी सेजू बरोबर टिफिनमध्ये टाकून दिले. आणि माहीत नाही आता त्यांना आवडले का नाही, पण मी खूप दिवसातून केले ते हे मोदक. खरंच खूप छान होतात. जास्त काय टाईम पण लागत नाही आणि काहीच नाही, लवकर झटकीपट होतात. जर तुमच्या मागं लहान बाळ नसेल तर तुम्ही अर्ध्या तासात मोदक एकदम इझिली रेडी करू शकता. पण मला इथं 1-1.5 तास लागला, कारण श्री नारळ फोडायचं पण काम माझ्याकडेच होतं आणि सगळंच काम माझ्याकडं होतं. नारळ जर कुणी फोडून दिला तर पटपट तरी आवडतं. पण नारळ फोडणं सोपं आहे, पण नारळमधला जे ते आतमधला भाग आहे नारळाचा मेन, तो काढणं खूप अवघड आहे. मला खूप वेळा नाही का चाकू लागलेला आहे नारळ काढताना. हे मला किती वेळा म्हटले आहे तू नारळ चाकूने काढत नको जात जाऊ, ते एखादा स्पून वगैरे वापरत जा. पण नाही, मी असं एक्स्ट्राची कामं करायला मला पण सवस लागलेली आहे. तर इथं मस्त लोखंडाचीच कढई मी यूज करते तळायला, कारण नंतर दुसऱ्या कढया एवढ्या काळ्या होतात ना, घासता घासता हात दुखून येते. त्याच्यामुळं ही कढई लगेच निघते पण आणि सगळंच होतं. तर कोणतंही काम असू द्या, मी ही कढई आणली होती दिल्लीला असताना, कारण तिथं माझ्याकडं फक्त 2च कढया होत्या आणि ही एक कढई होती. तर ही खूप दिवस झाले मी यूजमध्ये नाही पण कधीतरी लागली तर तळण वगैरे करायचं, शक्यतो आम्ही तळण कमी करतो. तर लागलं सणासुदीला तर काढत असते. तर त्याच्यामध्ये ना खूप मस्त असं नाही का भाजी वगैरे मला नाही आवडत बनवायला, पण तळलेले पदार्थ असतात ना तर ते मी बनवतच असते, कारण कढई खराब होती बाकीच्या म्हणून. तर इथं मस्तपैकी लालसर मी होऊन दिलेले आहेत आणि टाकल्या त्याच्यावरती मस्तपैकी असे नाही का तेल टाकलं होतं ना आपण आट्यामध्ये, तर खूप मस्त. आणि करंजीची जी टेस्ट होती ना ती सेम टेस्ट ह्याला लागत होती. तर खूप मस्त असे मोदक झाले होते आपले रेडी, एकदम छान. तर चला आता बाकीचे पण सगळे मी हळूहळू घेतले सगळे तळून. त्याच्यानंतर उरलेल्या पिठाच्या मी पुऱ्या करून घेतल्या आणि सई शिजूनला पुऱ्या खूप आवडतात, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या. नंतर माझं हे सगळं तयार झालं. त्याच्यानंतर सई शिजूने एक बटाटा घेतला आणि मस्तपैकी चिरून दिला. मग त्यांना बटाट्याची भाजी पण बनवली होती त्याचबरोबर. आणि त्यांना त्या दोघीसाठी खरं तर ते म्हणत होते छोले भटुरे बनव, पण ते छोले भटुरे बनवण्यासाठी आधीच आपल्याला त्याची तयारी करावी लागते. चणे वगैरे आहे ते आदल्या दिवशीच आपल्याला भिजत घालावं लागते. तर मी असं काही नव्हते चणे भिजत घातले, त्याच्यामुळे मी म्हटलं चला बटाटा चिरून द्या आणि बटाट्याचंच मस्त बनवते. त्यांनीच मस्त बटाटा चिरून दिला. आणि नंतर मी आणखी मटकीची भाजी केली आणि आम्हाला 2 भाकरी केल्या. मी काही जास्त तामझाम करतच बसले नाही, पटकन आपल्या एवढ्या ह्याच्यातच कारण आधीच माझे 2 तास ऑलरेडी 2 म्हटलं तरी चालेल इथं गेले होते. दुपार धरून लागली होती मी करायला, तर मला कंप्लीट 5:30 वाजले होते हे करताच. काम कमी होतं पण मध्ये आमचे लुडबुडं जास्त असते त्याच्यामुळे श्रीची, त्याच्यामुळे मला थोडा टाईम लागलेला. मी 4 वेळा गॅस बंद करून 4 वेळा श्रीला पाहण्यासाठी गेले. असं मला वाटलं 3 वेळा तर वाटलं तर तो झोपल पण झोपलाच नाही. शेवट तो जेवण वगैरे करूनच झोपला. आणि त्याला मोदक वगैरे दिले. तुम्हाला बघा तुम्ही ते कसा झोपूर मोदक खात होता, इतका असा आगाव झाला आहे ना. आणि 2 माझ्याकडून मोदक घेतले पूर्ण फरशीवर ऑइली सगळं, म्हणजे नाही का मी मोदकमध्ये तूप टाकलं होतं तर पूर्ण नाही का तूप करून ठेवलं होतं त्यांनी नाही का मोदकच्या आतमध्ये जे सारण होतं का पूर्ण फरशीवर. नंतर मला शेवट सगळ्या फरशी वगैरे साफ करायला आले. कसले मस्त असे आपले छानसे झालेले आहे मोदक रेडी. पुऱ्या पण रेडी झाल्यात. आणि सईला म्हणलं
चल देवाला दिवा लावून घे. मुलांना असे संध्याकाळी थोडंफार कामं सांगितलं त्यांना पण छान वाटतं, काहीतरी वेगळं मम्माने आपल्याला आज सांगितलंय. तर मी असं रोज तर माझं करते. दिवा तिला नाही सांगितलं, दिवा माझं मी लावणार नंतर, कारण जास्त दिवा वगैरे लावलं तिला आधी सईला आमच्या सवय सांडासांडी करायची, त्याच्यामुळे तिच्याकडे काही दिलं नाही मी दिवा लावायला. माझं मी नंतर लावणार. तिला म्हटलं चल दिवा लाव. आणि दिवा असं करायचं असेल. बघा श्रीचं काय चाललंय, लोळून लोळून मस्तपैकी खायचं चाललंय आणि वरून टी व्ही पाहतोय. बघा हे सारण सगळं त्यांनी खायचं खाली सांडून टाकले आणि सगळं ऑइली केले. आता तो पोछा मारायचा, म्हणजे माझं वाढीव काम ह्याने ऑलरेडी पहिलंच करून ठेवलेलं आहे. असे कुठाने चालू असतात. कसं वाटले व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असंच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद.